कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार। घर व्यवस्थित सापडलं ना? हो हो, फारच गडबडीत आलात। काय अडचण? नाही नाही, कसलीच अडचण नाही। ते जरा बोलायचं होतं। हो बोलूया ना। आमच्या अपेक्षा कळल्या असतीलच तुम्हाला। हो हो। व्यंकटेशची आई जरा आत येता का? आलीस हा? काय हो, काय झालं? जरा बाहेर बसलेलं बघवत नाही तुम्हाला? आता माझं छान पोहे तयार झालं होतं। हा मग बाहेर घेऊन या की। कसं दिसेल ती? काय वाटेल त्या माणसांना? एवढी वेळ तूच बाहेर घेऊन गेली तर पाया पडतो तुझ्या। जरा तरी लाज ठेव की माझी। नाही एवढी बार द्या इकडं। पोटभर घ्या, आमच्या हिनं केलं। बोला, काय म्हणणं होतं तुमचं? ते परवा तुम्ही स्थळ पाहायला आला होता तेव्हा तुम्ही हुंडा नको म्हणला होता। ओ याला हुंडा म्हणतात वय? सगळं तर पोरीच्या सुखासाठीच मागतोय आणि ते समजा त्यांच्याच कामी येणार आहे। आमचं काय हो, आम्ही आज आहो उद्या नाही। आणि लय कुठं मागतोय आम्ही? 5 लाख रुपये, 4 तोळ सोनं, 1 बाईक, हे कमी आहे वे? अहो मुलगी लाखात एक आहे आणि एवढी चांगली मुलगी तुमच्या घरात सून म्हणून येत असताना हे हुंडा मागता म्हणजे? हाय का परत तीच? ओ हुंडा नाही हो, पोरीच्या सुखासाठी काहीतरी मदत करा म्हणून सांगतोय आम्ही। त्यात आमचं काय चुकलं सांगा तुम्हीच? आणि त्या दिवशी ह्यांचे मामाच बोलत होते ना की सूर्यकांतरावांनी बहिणीच्या लग्नासाठी लय पैसे साठवून ठेवलेत म्हणून। ओ मी असं कुठं काय म्हणलोय? काय पण काय बोलताय? अहो तुम्ही नाही हो, ते ती ह्यांचे आत्याचे मिस्टर डॅडी डॅडी। हा तेच। आणि आम्ही कुठे सगळी इस्टेट मागायला निघालो तुमची? काय हो? बरोबर बोलते ही। आता बघा जमलं तर, नाहीतर जमल। मग प्रश्नच मिटला की। असं कसं मिटलं? नाही त्याचं काय आहे, परवाच्या दिवशी माझ्या भाच्याचं लगीन झालं तर पोरीकडच्यांनी 10 लाख रुपये कॅश, 6 तोळ सोनं आणि 1 बाईक दिली। आता भाच्याला एवढं दिलं आणि आमच्या लेकराला कमी दिला तर आमची काय इज्जत राहील पाहुणा रावळ्यात? तुम्हीच सांगा बर। आई गप, बरोबर बोलते मी। आमच्या पोराला तर परमनंट सरकारी नोकरी आहे, मग आमच्या भाच्याला एवढं दिलं तर आम्हाला जास्त मान मिळायला नको का? हा तुम्हीच सांगा। तुम्हाला बरं वाटेल का तुमच्या पोरीला ज्या घरात दिलं त्या घराचं असं झालेलं? हा अहो पण एवढा खर्च? आम्हाला काही घाई नाही, वेळ घ्या आणि निर्णय द्या। आम्हाला एवढं नाही जमायचं, आपण हिथंच थांबूया। सूर्या चल, मी दुसरं स्थळ बघतो। ठीक आहे, तुम्हाला जर मंजूर नसेल तर मग? मंजूर आहे, मला मंजूर आहे। अरे सूर्या, नीट विचार करून बोल। सूर्या, हुंडा कसा कमी करायचा ह्याची नवीन आयडिया शोधतो की मी। काही गडबडीत कुठलाही निर्णय घेऊ नकोस। मामा, देजूच्या चुकान मला कसलीच तडजोड करायची नाही बरं। आम्हीच
सूर्या, एवढ्या घाईघाईत निर्णय घ्यायची काय गरज होती? आता एवढे पैसे कुठून आणणारेस? आणि जरी जमवलं आणि या लग्नात खर्च केलास तर मग बाकीच्या बहिणीचे लग्न कशी करणार आहेस तू? तेव्हा कुठं पैसे आणणार मग तू? ऐक माझं, आपण दुसरं स्थळ शोधू. हे बघा, मी असली नकार कळवतो. हा, अहो नाना, पण मी तेजूला काय सांगू? यो पोरगा लय आवडलाय तिला, आणि या पोरासोबत ती लय खुश राहिला हो. अरे पण तिनं अजून इतर स्थळं बघितलीत कुठं? कोणाच ठाऊक, या पोरापेक्षा दुसरा चांगला पोरगा तिच्या नशिबात असेल. ऐक माझं, आपण दुसरं स्थळ बघू. दादा, थोडं बोलायचं होतं. बोला की. खरं तर आमच्या घरात आता जे काय झालं ते मलाही नाही पटलं, पण माझ्या आई मनाने खरंच खूप चांगले आहे हो. तिच्या आशा वागण्याचं वाईट वाटून घेऊ नका. हे पैशाचं सगळं मधनच कुठून आलं मला पण नाही कळलं. हे 5 लाख आहेत. लागलं तर अजून लोन काढून देतो, पण पैशाकडे बघून नकार देऊ नका. तुमची बहीण मला खरंच खूप आवडते. मी त्याला कायम सुखात ठेवी. जसं तुम्ही जपलंय ना, अगदी तसं आयुष्यभर जपी. शब्द आहे माझा. ची काय गरज नाही. तुम्ही मला शब्द दिला ना माझ्या बहिणीला सुखात ठेवा ना म्हणून. बाकी काय नकोय मला. तुम्ही साखरपुड्याचा मुहूर्त काढा. काढलाय. काढली. 21 तारीख शुभ आहे. तेव्हा घेऊयात का साखरपुडा? चालेल. चला येतो. बघितलं नाना, तुम्हाला म्हणलं होतं का नाही, ह्याच्यापेक्षा चांगला पोरगा आपल्या तेजूला नाही मिळू शकत म्हणून. बघा की, आपल्या आई वडिलांचं मन जपतोय, आपल्या तेजूची काळजी करतोय. ह्याचं लग्न तेजूसोबत झालं का नाही, ह्या लग्नाच्या पायगुणांना माझ्या सगळ्या बहिणींची लग्न पटापट चांगल्या घरात होतात का नाही बघा. पहिलं एवढं चांगलं स्थळ आहे, माझ्या बाकीच्या बहिणींनी मी चांगली स्थळ सांगून येते. आता काय बी होऊ द्या, किती बी लोड येऊ द्या आणि किती बी कष्ट लागू द्या, माझ्या तेजूचं लग्न या पोरासोबतच करणार. ती एकदम दणक्यात. बघा तुम्ही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.